मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 फेब्रुवारीला बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतील। आमदार सुरेश धस यांच्या मतदारसंघातील विकास कामांचं भूमिपूजन त्यांच्याकडून केलं जाईल। दौऱ्याच्या आधीच सुरेश धस आणि मुंडे बहीण भावांमधला संघर्ष हा समोर आलाय। मुख्यमंत्र्यांच्या स्वागताच्या बॅनरवर मुंडे बहीण भावांना स्थान देण्यात आलेलं नाहीये। महत्त्वाची आपण ही अपडेट पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 5 फेब्रुवारीला हा बीड जिल्ह्याचा दौरा। आमदार सुरेश धस यांच्या मतदारसंघातील विकास कामांचं भूमिपूजन हे केलं जाईल। सोबतच आपण पाहतोय दौऱ्याच्या आधीच सुरेश धस आणि मुंडे बहीण भावांमधला संघर्ष समोर आलाय। याआधी सुद्धा आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर सुद्धा आरोप केलेले होते आणि मुख्यमंत्र्यांचं स्वागताचा बॅनर त्या ठिकाणी झळकतोय। मात्र या स्वागताच्या बॅनरवर मुंडे बहीण भावांना स्थान देण्यात आलेलं नाहीये। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्या सोबत आहेत। उदय, महत्त्वाची अपडेट खरं तर पाहतोय। स्वागताचे मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे बॅनर एक ठिकाणी झळकतायत, मात्र त्या स्वागताच्या बॅनरवर मुंडे बहीण भावांना स्थान नाहीये। नक्कीच आपण जर बघितलं तर सुरेश धस हे गेल्या काही दिवसापासून मंत्री धनंजय मुंडे असतील किंवा मंत्री पंकजा मुंडे असतील यांच्यावर आरोपाच्या फैरी झाडताना दिसत आहेत। या दरम्यानच आता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 5 तारखेला आष्टी मतदारसंघात भूमिपूजन होत आहे पाणी पुरवठा योजनेचं। या ठिकाणी जे पाणी आणलं जाणार आहे त्यासाठी मोठा प्रकल्प हा हाती घेण्यात आला आहे आणि त्याचे महत्वाकांक्षी असा प्रकल्प आष्टी मतदारसंघासाठी आहे। याच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री येत असताना आता त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी या ठिकाणी सुरू आहे। यासाठी जे बॅनर्स लावण्यात आले आहेत त्यावर मात्र मुंडे बहीण भावाचे फोटो दिसून येत नाहीत। या ठिकाणी गत काही दिवसापासून भाजपा अंतर्गत असेल किंवा महायुती अंतर्गत असेल जो संघर्ष सुरू आहे, अंतर्गत जो वाद सुरू आहे तो आता कुठेतरी चव्हाट्यावर येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीतच आता या कार्यक्रमाला जे बॅनर्स लावण्यात आले आहेत त्यावर तर स्थानच नाही आणि दुसरीकडे या कार्यक्रमाला देखील मुंडे बहीण भाऊ उपस्थित राहणार नाहीत। मुंडे बहीण भावाशिवाय मुख्यमंत्री या ठिकाणी कार्यक्रमासाठी येणार आणि या ठिकाणी जंगी असा कार्यक्रम होणार असे संकेत यातून मिळत असून आता कुठेतरी आमदार सुरेश धस हे स्वतःचं स्थान भाजपामध्ये असेल किंवा मराठवाड्याच्या राजकारणात असेल निर्माण करताना पाहायला मिळत आहे। नक्कीच उदय, खरे तर या बॅनरमुळे नेमकी राजकीय वर्तुळात काय चर्चा रंगते हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।